नमस्कार, मी सतीश सोनी। आज पल्लवीच्या आग्रहास्तव माझे जवळचे मित्र, स्नेही, मोठे भाऊ डॉक्टर कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री यांचा 75वा वाढदिवस आहे। त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे। कॅप्टन कलंत्री यांची ओळख माझी 1995 पासूनची आहे, जेव्हा मी सहकार मंत्र्याचा प्रायव्हेट सेक्रेटरी होतो आणि ते शशिकांतजी सुतार कृषी मंत्र्याचे खाद्य सचिव म्हणून मंत्र्यात आले, तेव्हा माझी पहिल्यांदाची ओळख झाली। कामाच्या ओघात जे ओळखी आणि त्यांचं प्रशासकीय कौशल्य आणि नंतर जे आमचं नातं निर्माण झालं ते कधीच मी विसरू शकत नाही। मंत्र्यातील त्यांचे सुतार साहेबांकडचे काम, नंतर जयसिंगराव गायकवाड, इतर डिपार्टमेंट त्यांनी जे कृषी इतर काम केलं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे। मी त्यावेळेस नवा होतो, त्यांच्याकडून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या। अशा या अष्टपैलू व्यक्तित्व असलेल्या कलंत्री साहेबांचा 75वा वाढदिवस आहे। त्यानिमित्त मला खरंच आनंद होत आहे। या निमित्त मला काही आठवणी त्यांच्याबद्दलच्या शेअर करायच्या आहेत। त्यांनी जरी त्यांचं शिक्षण अकोला कृषी विद्यापीठ किंवा नागपूर इथून केलं, पण त्यांचे प्रशासकीय कौशल्य जे खरं मी बघितलं ते मुंबई मंत्रालय, तसेच जेव्हा ते राज्याचे रेशीम संचालक म्हणून कार्यरत झाले त्या काळात त्यांनी रेशीम उत्पादकांसाठी, शेतकऱ्यांसाठी जे काम केलं त्याचं नाव आजही महाराष्ट्रात घेण्यात येते। अशा या माणसासोबत जेव्हा केव्हा माझे कौटुंबिक संबंध आले, मी जेव्हा माझ्या कामानिमित्त नागपूरला जायचो तेव्हा मिसेस कलंत्री माझ्या विशेष काळजी घ्यायच्या। त्या कार्यालयात काम करत असताना सुद्धा दुपारी जेवणासाठी मला जेवण बनवून घरी येऊन जेवण द्यायच्या। आजच्या जमान्यात असे काम कोणी करत नाही। असा हा कुटुंबव्यस्त व्यक्ती, ते स्वतःसाठीच नाही तर स्वतःची पत्नी, मुले, नातवंडे यांच्यासाठी अहोरात्र काही ना काही चांगले काम करत राहतात। नुकताच त्यांना जेव्हा मुंबईत कृषीभूषण पुरस्कार मिळाला त्या कार्यक्रमाला मी जाऊन उपस्थित होतो आणि मला खरंच आनंद आहे अशा माणसाला असा दिव्य पुरस्कार मिळाला। काही गोष्टी लाईफमध्ये विसरायच्या नसतात। जेव्हा मी जॉईंट डायरेक्टर हँडलूम पॉवर म्हणून नागपूरला गेलो त्यावेळेस मी गेस्ट हाऊसला राहायचो। यांच्याकडून ऑफर होती तुम्ही माझ्या घरीच या, जेव्हा जमेल तेव्हा जेवायला या। एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतःची एक मारुती 800 कार माझ्याकडे ठेवून दिली, जी मी वर्षभर वापरली। म्हणजे स्वतःची काही काळजी न करता मित्रत्वासाठी एवढं काम करणारा माणूस। जेव्हा कधी दुसऱ्या कामानिमित्त मी हायकोर्टच्या कामानिमित्त जायचो त्यावेळेस माझी काळजी घेणारा, माझी काळजी माझ्यानंतर माझे पुतणे जेव्हा जेव्हा गेले कॅप्टनकडे तेव्हाही त्यांनी त्यांना तेच ट्रीटमेंट दिली आणि माझ्या घरच्या यानंतरच्या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वतः अर्जावून हजेरी लावली। ओमप्रकाशजी पडताणी जे माझे मामाजी आहेत त्यांचा हा क्लासमेट, नागपूरचा रहिवासी आणि समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून देणारा। आज ज्या भागात राहतो त्या भागात सुद्धा त्यांनी सुशोभीकरणाचे कामं, इतर कामे हातात घेतली आणि लोकसेवेसाठी जागणारा, एक कृषी क्षेत्रातला तज्ज्ञ आणि मित्रत्वासाठी जागणारा आणि नातेवाईक साधणारा अशा कॅप्टन ते उपाधी आहे डॉक्टर लक्ष्मीकांत कलंत्री यांना 75व्या वाढदिवसासाठी मी शुभेच्छा देतो आणि अशीच आपली प्रकृती चांगली राहावं, उत्तरोत्तर राहावं आणि आयुष्याची 100वी आपण पूर्ण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार।